जय जय राम कृष्ण हरि 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 आवळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझ सावळे सुंदर रूप मनोहर आवळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझ सावळे सुंदर रूप मनोहर आवळे सुंदर रूप मनोहर हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 मौली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय। आज या व सर्व वारकरी आणि संत हे जे दिंडीला निघतात, जे आळंदीचा पालखी सोहळा आहे त्याच्या फोटोचं अनावरण ढोळे साहेबांनी माझ्या हस्ते व आपण सर्वांच्या हस्ते केलं। तर हा जो फोटो आहे तो फोटो नसून एक जिवंत देखावा आपल्याला दिसतोय। म्हणजे एवढा अप्रतिम फोटो आपण आतापर्यंत एवढ्या प्रकारचा आपण कधी पाहिलेला नाही। काल त्यांनी मला जेव्हा हा फोटो दाखवला तेव्हाच मी आश्चर्यचकित झालो की एवढं सुंदर फोटो कसा काय असू शकतो, आणि तो तर त्यांनी मोठ्या स्वरूपात इथे लावलेला आहे। तर हा फोटो लावण्यासाठी आज जे दिवस निवडलेला आहे त्यांनी तो पण असा आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होते पंढरीच्या दिशेने आषाढी वारीसाठी। त्याच दिवशी हे एक योगायोग साधून त्यांनी हे कार्यक्रम ठेवलेला आहे। तर हा फोटो जो आहे तो जर करायचा असेल किंवा लावायचा असेल ह्या स्वरूपात तर मोठं भाग्यच लागतं। खरं तर संत तुकारामांनी म्हटलेलंच आहे की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी। म्हणजे पूर्वपुण्याचं आपलं काय जे पुण्य असेल तरच विठ्ठल आवडतं, जो आपल्या सर्वांना आवडतं। किंवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली। आपलं पूर्वजन्मीचं फार पुण्य असेल तरच पांडुरंग आपल्याला आवडते असं संत तुकाराम प्रत्येक अभंगातून आपल्याला सांगतात। तसं ढवळे कुटुंबीय आणि ढवळे साहेब यांची फार मोठी श्रद्धा आहे पांडुरंगाच्यावर, आणि मला वाटतं दरवर्षी ते वारीला जातात आणि केदारनाथला सुद्धा ते दरवर्षी जातात। तिकडून मला व्हिडिओ कॉल करून मला दर्शन देतात। मला रुग्णसेवेतनं जमत नसलं जायची इच्छा असून तर ते व्हिडिओ कॉल दरवर्षी करतात। गेल्या वर्षी पण त्यांनी व्हिडिओ कॉल केला तेव्हा ते एकटेच गेले होते आणि मला एकट्याला दर्शन मिळालं। यावर्षी ते जोडीने गेले आणि आम्हाला जोडीने दर्शन दिलं, कारण जेव्हा मी निघालो तो गाडीतून मॅडम सोबत होत्या आणि त्याच वेळेला त्यांचा कॉल आला, त्यांनी आम्हाला दर्शन दिलं, फार छान वाटलं। तर अशा आध्यात्मिक पाया असणारे हे डोरली गाव आणि ढवळे साहेब ढवळे कुटुंबीय त्यांनी हा फोटो लावला आणि त्यांचं पण भाग्य आहे। आणि या ठिकाणी मला बोलवलं, खरं तर मी एकदम नवीनच आहे महाराज, 6 पिढ्या झाला आम्ही वारकरी आहे, पंढरीची वारी, एवढंच माझ्या पाठीशी पुण्य आहे। तुम्हाला माहिती आहे, मला सांगायचं काय तर हा जो फोटो दिसतोय तुम्हाला, तर ह्या फोटोमध्ये जे चित्र दिसतंय किंवा प्रसंग दिसतोय तो वारीला निघालेला प्रसंग। आणि संत तुकाराम महाराज आणि इतर सर्व संत वारीला जावा असं सांगतात पंढरीच्या वारीला। पंढरीची वारी पहिली कुणी केली तुम्हाला माहिती आहे का?
तर शंकरानं पहिली वारी पंढरीची केलेली आहे. भगवान शंकराने पहिला वारकरी भगवान शंकर आहे. ओम नमो शिवा आधी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्याचे चरण रज वंदुरे कापडी आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तुकाराम महाराज किंवा इतर संत पण म्हणतात की संत व्हायच्या आधी पण भगवान शंकरांनी पहिली वारी केलेली आहे पंढरीची. तर आपण वारीला का जावं आणि कसं जावं हे पण सगळेच संत सांगतात. तर आपण आता जर बघितलं तर होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी किंवा पंढरीची वारी आहे माझी घरी आणि न करीत युते व्रत, अशा कितीतरी अभंगातून आम्हाला सर्व संतांनी सांगितलंय की वारीला जावा. सुखा लागे करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई एक वेळ, मग तू अवघाशी सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. म्हणजे तू एकदा तरी वारीला जावा, अशा वेळेला तू जन्मोजन्मीचं दुःख विसरशील असं संत तुकोबाराय किंवा इतर संत आपल्याला सांगतात. तर संत माऊली पण सांगतात की अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरील तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेर आपुलिया. हे माझं माहेर आहे पंढरपूर आणि त्या ठिकाणी मी गेल्यानंतर सर्व सुकृताचे फळ मी लावीन क्षेम मी देईन पांडुरंगा. म्हणजे सर्व जे सुकृत आहे पूर्व केलेलं मी पुण्य आहे त्याचं फळ मला पंढरपूरला गेल्यानंतर मिळतं. एवढं पंढरपूरला गेलं पाहिजे असं सर्व अभंगातून आपल्याला सांगतात. किंवा सर्व ही तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखली. तुकोबाराय सांगतात की सगळी तीर्थ ही एकदा घडतात जर तुम्ही एकदा पंढरपूरला गेला आणि पंढरपूर बघितलं तर एवढं त्यांनी सांगतात. सर्व ही पापे गेले दिगांतरी वैकुंठ पंढरी देखली त्याच अभंगामध्ये ते सांगतात. तर पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, ह्या पण अभंगातून ते हेच सांगतात की पंढरीशी जावा. वाट पाहे उभा कृपेची आवडी, वाट पाहे उभा कृपेची आवडी कृपाळू तातडी होता वेळ. म्हणजे पांडुरंग हा आपली वाट बघत उभा राहिलेला आहे त्या ठिकाणी. तो बघतोय की भक्त कधी येतोय आणि ते समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरिवृत्ती राहू. ते समचरण उभा राहून भगवंत आपली वाट बघत बसलेला आहे की भक्त कधी येतोय आणि त्याची भेट कधी होते. तर या आपल्याला सगळं संत पंढरपूरला आषाढ वारीला जातच होते, पण त्यावेळेला हा जो सोहळा आहे ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आहे तो हैबत बाबांनी सुरुवात केली. त्याची हैबत बाबा जे होते त्यांनी ज्या माऊलींच्या पादुका आहेत त्या पालखीमध्ये ठेवून तिचं पालखी प्रस्थान पंढरपूरला केलं. आणि पूर्वीचे राजे लोक पासून हत्ती घोडे असा लवाजवा माऊलींच्या पालखीचा. पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला काय मिळतं, पंढरपूर म्हणजे काय आहे हे पण आपण पाहूया. पंढरपूर हे काय आहे तर जेव्हा नव्हती चंद्रभागा जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. ह्या अभंगामध्ये सांगतात की जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे पंढरपूर हे फार प्राचीन आहे. सुदर्शन चक्रावरती पंढरपूर रचलेलं आहे म्हणून पंढरपूर हे अविनाशी आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर अशा कित्येक अभंगातून आपल्याला दिसतं की पंढरीचा महिमान किती आहे. तर फार मोठं ऐका पंढरीचे महिमान राहुळ तितके प्रमाण तेथील तृण आणि पाषाण तेही देवाची जाणावे असं सांगितलेलं आहे. म्हणजे पंढरपूरचं एवढं महात्म्य आहे की तेथले दगड आणि गवत सुद्धा देव आहेत. तर हे पंढरपूर हे आताच नाहीये तर वैकुंठाहून आधीपेक्षा पंढरीची उत्पत्ती झालेली आहे. आणि पांडुरंगाच्या परमात्मा ह्या वारीत सहभागी होण्यासाठी देव सुद्धा वैकुंठावरून आलेला आहे असं सांगितलेलं आहे. ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सजनी राहील. म्हणजे पांडुरंग परमात्मा तर येतोच वैकुंठ सोडून इथं राहिलेलाच, पण त्याच्यासोबत देव सुद्धा जे आहेत स्वर्गामधले ते सुद्धा इच्छा करत असतात की आपल्याला इथे यावं आणि पांडुरंगाची सेवा घडावी आणि पंढरीची वाडी घडावी असं देव सुद्धा इच्छितात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. म्हणून स्वर्गीचे जे देव आहेत जे अमर आहेत ते सुद्धा इच्छा व्यक्त करतात की आम्हाला पांडुरंगाला इथं जन्म घ्यावा आणि इथं आम्हाला पंढरीची वाट घ्यावी. मग आपण किती भाग्यवान आहे बघ की आपल्याला पंढरीला जायला मिळतं. ह्याच जन्मी याची देही याची डोळा आपण गेलं पाहिजे. आणि आपल्याला जो हे सिकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तो आपले सुळीत पाहे तीर्थयात्रेशी जाऊ चुकू नये. हे आपण अभंगातून हेच सांगितलंय की आपले हात पाय जोपर्यंत नीट आहेत तोपर्यंत आपण तीर्थयात्रेला वारीला गेलं पाहिजे, भगवंताची कृपा घेतली पाहिजे आणि वारीत सहभागी झालं पाहिजे. आता पंढरीला गेल्यानंतर आपल्याला काय मिळतं आपण पाहिलं संत जे भेटत नाहीत
बहु अवघड आहे संत भेटी. एका अभंगातून म्हटलंय की संतांची भेट फार दुर्लभ आहे आणि ती तिथं आपल्याला भेटते. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचिती वैष्णव बाहिरे, क्रोध अभिमान गेला पावटेने, एकमेका पाया लागती रे. म्हणजे पंढरीच्या लोकांना हे अभिमान पाया पडायचे नाही एकमेका. किती अभंगातून आपल्याला दिसतं की अभिमान आहे, मी डॉक्टर आहे, हे साहेब आहेत, हे सरपंच आहेत किंवा तुम्ही कोण आहे, ह्याचा काही भेदभाव नाही. पांडुरंगाच्या ठिकाणी सगळे सेम आहेत आणि सगळे जातीभाव सुद्धा त्यांनी संतांनी मोडून काढलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर सगळ्या जातीचे, पगड जातीचे 18 पगड जातीचे संत पांडुरंग जवळ घेतलेला आहे. पांडुरंगाने कडीवरती घेतलेला आहे, कोणाला डोक्यावरती घेतलेला आहे. तर एवढ्या संतांच्या आवडीचे हे पांडुरंग दैवत आहे. आणि आपल्याला पंढरपूरला गेल्यानंतर संतांची भेट ही सगळ्यात दुर्मिळ होते. म्हणून पांडुरंग गेलं पाहिजे पंढरपूरला, आलंच पाहिजे सर्वांनी, अशी माझी इच्छा आहे. भले तुम्ही एक नियम करा, आषाढी वारी घ्या, पालखी सोहळा किंवा मागे वारी धरा, प्रत्येकानं वारी ही केलीच पाहिजे. आणि प्रत्येकाने एक तुळशी माळ तर घातली पाहिजे प्रत्येकाच्या घरात तरी. मला वाटतं सगळ्यांच्या इथं तर आहेतच, पण कारण जय कुळी नाही एकही वैष्णव त्याचा पुढे भवनेती तापा असं म्हटलेलं आहे. ज्या कुळामध्ये एकही वैष्णव नाही त्याचं घर बुडतं, वंश बुडतं, असं पण संतांनी सांगितलेलं. आता वारीमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वात मोठी संतांची भेट होते, जी फार दुर्लभ आहे. आणि अशा वेळेला आपण जर बघितलं तर वारीमध्ये फार अनुभव सुंदर आहे. जे लोक चालत येतात त्याचे काही मी अनुभव सांगतो. तर त्याच्यामध्ये एक 2-3 अनुभव मी सांगू इच्छितो. तर माझे पंजोबा जे होते, कृष्णा बुवा म्हणून होते, कृष्णा पवार, त्यांचे वडील खापर पंजोबा माझे जे होते आप्पा पवार, त्यांनी पहिली पंढरीची वारी सुरू केली. तेव्हापासून आमच्या घरामध्ये महिन्याची वारी चालत आलेली. एकदा काय झालं होतं, आमचं वाटंबरे गाव जे आहे ते पूर्ण नदीकाठी, मान नदीकाठाला आमचं गाव असल्यामुळे पूर्ण नदीचं काठ्याला पूर आला होता आणि पूर्ण गाव पाण्याखाली गेलं होतं. अशा वेळेला आता जो नाझरे मठ जो भाग आहे, जो टोल नाका आहे, त्या टोल नाक्याच्या इकडे सगळं गाव येऊन बसलं होतं. आणि आमचे जे पुढे जात आम्ही जे जातो ते धोंडोपंत दादासाहेबांच्या मठावरती, आमचं तिथं फळावरती सेवा आहे आमची. तर कृष्णा बुवा अशाच इथे वारी चुकवायची नव्हती त्यांना, आणि पूर आला होता. असं सगळं गाव बाहेर असताना धोंडोपंत दादांच्या फळावरती पंगत बसली होती. उद्या वारी आहे म्हटल्यानंतर एकादशी दिवशी तर दादांनी सांगितलं की एक पत्रावळी ठेवा, वाडा आता. कशासाठी? तर कृष्णा बाबा येणार आहे. सगळे म्हटले की पूर आलेला आहे, ते काय येऊ शकत नाही. ते आले. तर सगळ्यांना आश्चर्य वाटलं की एवढी गावं पाण्याखाली गेले असताना ते ह्या पाण्यातून गेले कसे पंढरपूरला. तर अशा कित्येक घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. जेव्हा शेवटची वारी त्यांनी केली, फार वय झालेलं होतं, आणि त्यांनी शेवटच्या वारीत एखाद्या दिवशीला कीर्तनात नाचत होते, जागराला नाचले. त्यांचे मित्रमंडळी म्हटले की तुम्ही नाचू नका, वय झाले. तर ते म्हणले नाही, माझी शेवटची वारी आहे. एक मित्र तर शिक्षक होता, त्याला म्हणले दशमीला दुसऱ्या दिवशी 12शी दिवशी त्यांनी उठले, चंद्रभागेला आंघोळ केलं, प्रदक्षिणा केली, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि आता जो माऊली मंडप तुम्हाला दिसतोय नामदेवरायच्या पायरीजवळ, त्या ठिकाणी ते बसले, पांडुरंगाच्या पुढे हात जोडले, तिथंच त्यांनी ध्येय ठेवला. तर तो फोटो सुद्धा आमच्याकडे अजून आहे. आणि त्यांची त्यांना दाखवला साहेबांना. तर अजून त्यांची परंपरा आम्ही पुढे चालत आहे. आमच्यामध्ये एकादशी दिवशी पुत्राला सुद्धा आम्ही फराळाने दूध देतो. म्हणजे एवढ्यापर्यंत आम्ही ते पाळलेलं आहे. तर वारीचं सांगायचं महत्व की त्याने एक नियम ठेवला की वारी करायची, वारी चुकू द्यायची नाही. दुसरं उदाहरण तुम्हाला एक आत्ता घडलेलं अलीकडे सांगतोय. कलेक्टर होते आणि फार गरीब परिस्थितीतून ते कलेक्टर झाले. आणि कलेक्टर झाल्यानंतर त्यांनी घरदार, गाव, कुटुंब, आई वडिलांना विसरून गेले. पण आई वडील वारकरी होते, त्यांची वारीचा नियम होता. आणि ज्या वेळेला एकदा कलेक्टर झाल्यानंतर त्यांना बरेच आजार निर्माण झाले, कारण त्यांचं कामच बसून असल्यामुळे किंवा काही गोष्टीमुळे त्यांना अनेक आजार झाले. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुमचं फार कमी आयुष्य उरलेलं आहे, काही दिवसातच तुम्ही संपणार आहे. अशा स्थितीत त्यांना सगळं आठवलं, माझं जीवन कसं गेलं, मी कशातून वर आलो. आणि ते गावी आले, आई वडिलांची भेट घेतली, तिथं काही टाइम त्यांनी घालवलं. तेव्हा आई वडिलांनी त्यांना इच्छा व्यक्त केली की आम्ही गेल्यानंतर आमची इच्छा आहे की एक वारी तरी तू करावीस. आम्ही वारी धरतोय महिन्याची, पण तू एक तरी वारी करावीस आमची इच्छा आहे पाहिजे. आता मी जेव्हा लहान होते तेव्हा आमच्या घरी, माझ्या घरी आता तुम्ही कसा हॉल आहे, असा आमचा भजनाचा हॉल. आता सुद्धा गावी मोठी खोली आमची भजनाची आहे. 50-100 लोक भजनाला असायचे वयस्कर. पण नंतर कालांतराने ती लोक जेव्हा एक्सपायर झाली तेव्हा त्यांच्या पिढ्याने ती पुढं पाळलेलं नाही, किंवा त्यांनी माळा घातल्या नाही, किंवा त्यांनी भजन चालवलं नाही. आता मोजकीच लोक राहिलेले आहेत. तर मला वाटतं की हे नको आहे व्हायला. एकतरी व्यक्तीने घरात माळ घालावी, त्यांनी भजन करावं, ती वारसा पुढे चालवला पाहिजे, अशी त्या आईवडिलांची इच्छा होती.
म्हणून त्या कलेक्टरला त्यांनी सांगितलं की एक वारीची तू कर, आता आषाढी वारी आलेली आहे, तू ह्या वारीला गेलं पाहिजे. मग त्यांनी ठरवलं आपण जाऊया म्हटले. कलेक्टरमध्ये त्यांनी पदावर असताना वारीला जायचं ठरवलं आणि सगळा त्यांचे पोलीस ताफा, त्यांचं संरक्षण काय असेल ती टीम, आरोग्य टीम सगळी घेतली आणि आळंदीला पोहोचले. आळंदीला गेल्यानंतर त्यांनी ठरवलं आता चालतच जायचं आणि चालत निघाले. तब्येत फार बिघडत होती, त्यांनी कसलाही विचार केला नाही, चालायचं. कारण इतर त्यांच्यापेक्षा तब्येतीने खराब लोक ऍडमिट केलं आणि ऍडमिट केल्यावर पूर्ण बॉडीचं स्कॅनिंग केलं, त्यांच्या तपासण्या केल्या आणि त्यावेळेला त्यांना कळालं की डॉक्टर आले आणि म्हटले की तुमचे सगळे आजार निघून गेलेले, एकही आजार तुमचा शिल्लक राहिला नाही. पहिला कलेक्टरचा अनुभव स्वतः मी रेडिओवरती ऐकलेला आहे, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जो तुम्हाला मी सांगितला. तो कलेक्टर अजून आता रिटायर झाले असतील पण ते अजून वारीत चालत करतात. असे कित्येक लोक माझे मित्र डॉक्टर आहेत, ते सुद्धा वारीत जाऊन सेवा देतात. तर भगवंताला काय आवडतं तर भक्त आवडतात. भगवंत सदैव भक्ताची सेवा करायला उभा असतो. तुम्ही पाहिलं असेल संत तुकारामांच्या बायकोची त्यांनी डिलिव्हरी केली, अगदी सगळी कामं देव करत होते. संत एकनाथांच्या घरी पाणी भरू लागले, सगळी कामं देव करतो. सजन कसाया विको लागे मांस म्हटलेलं आहे, तुम्ही अभंगातून वाचला असेल. सजन कसायला तर मांस विको लागायचे, अशी कामं देव करतो भक्तासाठी. मग तुम्ही जर भक्ताची जर सेवा तुम्ही केली ती सगळ्यात उत्तम ती आहे. म्हणजे जो भक्त, तुम्हाला जर वारीला जायला जमत नसेल, आता माझा नियम आहे, आता मी तुम्ही बघताय की रुग्णसेवेतनं मला ते जमत नाही, पण माझा नियम आहे की जे वारीला जाणार आहेत त्यांना मी उपचार करतो किंवा होईल तेवढी सेवा त्यांना करतो, कारण मला जे जमत नाही ते करतायत. मग तुम्ही त्यांची जर सेवा घडली तर देव आपल्याला सुद्धा प्रसन्न होतो. हा एक नियम आहे. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही जाणाऱ्या लोकांची सेवा करा. तर हे त्या कलेक्टरनं जाणलं आणि तो कलेक्टर अजून वारी करतोय. आणि आपण पण आता पुण्याची लोक फार चांगले आहेत, कारण पुण्यामध्ये मी बघितलं कुठेही लोक असू दे, परदेशात असू दे, ती लोक पुण्यात येतात, त्यांना झोपायला गाद्या, उठणं लावायचं, सुगंधी उठण्यानं आंघोळ घालायची, त्यांना पोशाख करायचा, त्यांची सेवा करायची. एवढं सुंदर त्यांची सेवा करतात वारकऱ्यांची पुण्यातील लोक, फार सुंदर करतात. म्हणून तर पुण्याला काही कमी नाही. पुणे जिथे उणे आपण म्हणतो, का तर ती सेवा करतायत. जिथे सेवा आहे तिथे मेवा आहेच. तर अशा रीतीनं तुम्ही पंढरपूरला गेलं पाहिजे. तिसरं उदाहरण एक तुम्हाला मी सांगतो वारीतलं. आता जे दोन सांगितले, माझ्या आजोबांचं सांगितलं, एक कलेक्टरचं सांगितलं. मी बेळगावला शिक्षण करत असताना तिथं एक वारी पायी दिंडी सोहळा मला दिसला चालत. आता आषाढी वारी आहे, माऊलींचे पालखी प्रस्थान झाले, त्याच्या आधी महिन्याची गोष्ट आहे. 1 महिना आधी एक दिंडी होती. वयस्कर लोक, 100वर लोक असतील, सगळी वयस्कर लोक. आणि ती लोक दिंडी सोहळा चालत, पायी सोहळा चालत निघाला होता कोल्हापूरच्या दिशेने. मग त्या दिंडीत पाया पडायला गेलो आणि त्यांना विचारलं, ते कन्नड बोलत होते. मग आमचे एक मालक जे होते खोलीचे, त्यांना कन्नड मराठी येत होते. त्यांना मी विचारलं, ही दिंडीवाल्यांना विचारा ही दिंडी कुठून आली. आणि आता आषाढी वारीला जवळजवळ फार अवकाश आहे, 2 महिने अवकाश आहे. विनेकरानं की ही दिंडी आम्ही बेळगाव पासून 100 किलोमीटर लांबून येतोय. तिथून ही दिंडी पायी चालत आम्ही आळंदीला जातो. आळंदीला जाऊन मुक्काम करतो आणि आळंदीला तिने कधी जातात, आताची पालखी निघाली त्याच्या आधी 2 दिवस पोहोचतात. 2 दिवस आळंदीत मुक्काम करून तिथून परत ते चालत पंढरपूरला जातात आणि पंढरपूरला जाऊन मग ते एसटीनं त्यांच्या गावी जातात. म्हणजे बघा आपण किती भाग्यवान आहे की आपण महाराष्ट्रात आहोत, आपण एवढ्या जवळ आहोत, हाकेच्या अंतरावर आपल्याला पंढरपूर आहे. तरीही आपण कधी जात नाही. बऱ्याच वेळेला आपला संसार काय सुटत नाही. दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. हा संसार दुःखाचा आहे, तरी आपण त्याच्यातच जास्त गुरफटून राहतो आणि जे करायला पाहिजे ते आपण कधी करत नाही. वेळ निघतो. बघा आपण जर एखाद्या गोष्टीचा वेळ काढला तर निघतोच वेळ. आवड असली की सवड होते. त्या पद्धतीने आपण वेळ काढला पाहिजे, कारण त्या लोकांचं फार मोठं उदाहरण आहे. आज ते कर्नाटक मधून एवढ्या दिवस चालत पण आळंदीला येतात आणि आळंदीवरून पंढरपूरला जातात. तर आपल्याला एकदम प्रत्येकाने एक मरणाच्या आधी एक तरी इच्छा केली पाहिजे. माझे मत आहे की एकदा तरी पालखी सोहळ्यात गेलं पाहिजे. माझे आहे आता भगवंत कधी नाही ते मला माहित नाही, पण प्रत्येकाने एक मनाशी ठरवा की हा जन्म जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण एकदा तरी पायी सोहळ्यात चालत गेलं पाहिजे. आणि ते केल्यानंतर आपल्या हे सार्थक होणार आहे आपल्या जीवनाचं. तर ज्या वेळेला आपण चालत जाणार आहे त्याचा हा दिव्य अनुभव आपल्याला येणार आहे. अगदी मी अजून 2-3 अनुभव सांगतो, रेडिओवर ऐकलेले अनुभव आहेत. एक व्यक्ती तर म्हटली की मला डोळ्याने दिसत नव्हतं, तरी मी ठरवलं माऊलींच्या पालखीत जाणार आहे, त्याचे डोळे आले. एकाला चाला येत नव्हतं तरी त्याला चालायला आलं. म्हणजे बघा, एकाला वाचा नव्हती त्याला वाचा फुटली. लंगले येते गिरीम यात कृपा तमो म्हणजे कृष्ण म्हणजे जगद्गुरु.
ह्या वाक्यामध्ये असं सांगितलंय की ज्याला मुकम करोती वाचालम, ज्याला मुका आहे त्याला बोलायला येणार, पंगू लंग येते गिरीम, ज्याला पांगळा आहे त्याला चालायला येणार, आणि ज्याला दिसत नाही त्यालाही दिसतं. कारण एका दुसऱ्या अभंगात पण म्हटलेलं आहे की न दिसे ते दिसो येईल उगले नामी या विठ्ठल एकाची या. जे दिसत नाही ते दिसायला चालू होतं कधी, नामी या विठ्ठल एकाची या. न भेटे ते भेटो येईल उगले नामी या विठ्ठल एकाची या. जे भेटत नाही ते भेटतं. संसाराच्या गोष्टी फार क्षुल्लक आहेत. आता आपण तुम्ही जर भगवंताकडे मागितलं मला पैसा अडका बंगला गाडी पाहिजे आरोग्य पाहिजे सगळं काही मिळतं. तुम्ही बघा देवाची ये द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधी गेला. तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर एक क्षणभर जर उभा राहिला तरी चारी मुक्ती, सायुज्य सालोक्य सामिप्य आणि सारुप्य, ह्या 4 मुक्ती आहेत. 4 मुक्ती म्हणजेच मोक्ष आहे. क्षणभर जरी उभा राहिला तरी तुम्हाला मोक्ष मिळतोय. एवढं सुंदर आपल्याला सोय असताना कुठंही जायची गरज नाही. सगळी सर्व तीर्थ घडली एक वेळा एक चंद्रभागा डोळा देखली आहे. ह्या अभंगामध्ये सांगतात की कुठेही तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही. फक्त एकदाच तुम्ही जर पंढरपूरला गेला तर किंवा तुम्ही पायवारी चालत गेला तर तुम्हाला सर्व काही नाही ते होऊ शकते. तुका म्हणे जीव आसक्त सर्व व्हावे तर तिला नावे विठोबाच्या. तुमच्या मनातल्या कोणत्याही इच्छा अपुऱ्या राहत नाही जर तुम्ही विठ्ठल नामस्मरण जर घेतलं. अखंड पाहिजे मात्र, आणि त्याला फक्त भाव पाहिजे मनातून. आपल्याला जे आवड निर्माण व्हायचं असेल तर पहिली सक्ती केली पाहिजे. आता तुम्ही भजन करताय, डोरलीमध्ये फार उत्तम भजन आहे, तुम्ही सक्तीनं भजन करताय म्हणजे मला गेलंच पाहिजे. तर चर्मन साहेब म्हटले की तब्येत ठीक नसली, व्याप आहे त्याचं गायचं व्याप आहे तरी आम्ही जातोच भजनाला. ही सक्ती झाली. पहिल्यांदा नामस्मरणाची आवड कुणालाच नसते बरं का, तेवढं आपलं पुण्य नाहीच आहे. आपण काही संत नाही. संतांच्या अवतार असतात आणि आम्ही जन्म घेतो. देव चुकला म्हणून आपल्याला जन्माला घालतो, आणि संत मात्र कशा असतात ते जन्म घेतात उद्धार करण्यासाठी त्यांचं आयुष्य. तर आपण सक्ती पहिली केली पाहिजे. पण अडचणी फार येतात. भजनाला जायचं आहे तरी आपल्याला अडचण आलेलीच असते फिक्स. पण आपण नियम घातला पाहिजे की आपल्याला जायचं आहे भजनाला किंवा आपल्याला गेलंच पाहिजे. आपण गेलं, सक्ती घातल्यानंतर मग प्रेम आणि आवड निर्माण होते भगवंताची. सुरुवातीला तुम्हाला असं नामस्मरण घेऊ वाटत नाही. बहुत म्हणजे जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले. आम्ही म्हटलं सर पुण्य केलं तरच देव भेटतो, पण आपली पाप फार आहेत. पूर्वजांनी पाप केले ते मी बहु विस्तारले. ह्या सुद्धा अभंगात म्हणजे नाटाचे अभंग फार सुंदर आहे. त्याच्यात म्हटलं की मी पूर्वजांनी पाप फार केलेलं आहे, त्याच्यामुळे मला आता नामस्मरण घडत नाही किंवा सहजासहजी येत नसतं. आपण सक्तीने केलं पाहिजे नामस्मरण. नियमन घालून केलं पाहिजे. मला आज 10,000 जप करायचं आहे, 5,000 करायचं आहे. तुम्ही स्वतः नियम घाला. जेव्हा तुम्ही नियम घालता तेव्हा त्याची आवड निर्माण होते, आणि आवड निर्माण झाल्यानंतर मग भगवंत भेट देतो. संतांची भेट सुद्धा नामस्मरणानेच होते. तेव्हा ईश कृपेविना गुरु नाही, गुरुविना नाही ज्ञान, ज्ञान विना आत्मा नाही गाती वेद पुराण. पुराण सुद्धा हेच म्हणतात की ईश्वराच्या कृपेशिवाय आपल्याला गुरु भेटत नाही, गुरुशिवाय ज्ञान भेटत नाही. मग तुम्हाला एक नियम घाला स्वतःला की सक्तीनं आपल्याला भजनाला जायचं आहे, सक्तीनं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. मग हळूहळू ती आवड निर्माण होईल. आपण मुलांना सक्तीनं सगळे शिकवतो का नाही? शाळेमध्ये शिस्त असते, सक्ती असते. अभ्यास करायला लावताना किंवा त्याला आपल्याला संस्कार करताना त्याला आपण बंधन घालतो किंवा नियम घालतो. तसंच आपल्या मनाला सुद्धा बंधन घातले पाहिजे. संकट हे आपली पुजलेलीच आहेत 5वीला. आपले संकट कसे आहेत? पैशाचे संकट, आरोग्याचे संकट, बाकीचे बंगला गाडीचे आर्थिक संकट, शारीरिक संकट, सामाजिक संकट आपले. पण खरं संकट सुद्धा काय हे सुद्धा सांगितलेलं आहे बरं का पुराणामध्ये. विपदो नैव विपदा, संपदो नैव संपदा, विपद विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. म्हणजे खरं संकट कुठलं आहे हे पण सांगितलेलं आहे. विपदो नैव विपदा, संकट आपले संकट ही खरे संकट नव्हे. संपदो नैव संपदा, आपण संपत्ती संपत्ती नव्हे. सोनं नाणं हिरं दागिनं गाडी बंगला किंवा बाग ही आपली संपत्ती खरी संपत्ती नव्हे. बघा आता तुमची बाग आहे 50 एकर. आपण नंतर आपल्यानंतर ती आपण जाणार आहे, पण ही बाग राहणार आहे का नाही? म्हणजे ही संपत्ती आपल्याला सोबत येणार आहे का नाही? ही संपत्ती टिकाऊ नाही. आज न उद्या त्याला नष्ट पावणार आहे. खरी संपत्ती की नाही? तर खरी संपत्ती आणि संकट कुठले आहे? तर विपद विस्मरणम विष्णू हो. खरी संकट हे आहे की ज्या दिवशी तुम्हाला विष्णूचं विस्मरण होईल, देवाची आठवण तुम्हाला जेव्हा होणार नाही, ते खरं संकट आहे. आणि संपन्न नारायण स्मृती, जेव्हा तुमची भगवंताची स्मृती येते ती खरी संपत्ती आहे. तर एवढं सुंदर सुभाषित लिहिलेलं आहे की आपल्याला कंटिन्यू भगवंताचं नामस्मरण करायचं आहे सर्वांना. आणि मी आता काही उदाहरणं वारीमध्ये सांगितली. म्हणून फॉरेनचे लोक सुद्धा अजून रिसर्च करायला लागलेत भारतात येऊन की हे आळंदीचा जी रथ आहे ते पालखी आहे ती निघाल्यानंतर
तिथं जे दैवत आहे, तिथं जे मंदिर आहे सिद्धेश्वराचं आळंदीला, तिथलं प्राचीन मंदिर आळंदी आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताची नावं सिद्धेश्वर. सिद्धेश्वरचा कळस हालतो, जेव्हा सिद्धेश्वरचा कळस हालतो तेव्हाच माऊलींची पालखी निघते. हे कसा काय कळस हालतो हे बघण्यासाठी फॉरेनची लोक दरवर्षी सायंटिस्ट येतात आणि ते कॅमेरा लावून बसतात, त्याचा रिसर्च करतात की हा कळस हालतो कसा. अखंड वर्षभर हालत नाही, पण जेव्हा कळस हालतो तेव्हाच माऊलींची पालखी निघते. असे अनेक अनुभव फॉरेनचे लोक येऊन पालखीत सहभागी व्हायला लागले. तर आपण सर्वांनी सुद्धा, आता आम्ही सुद्धा जातो, माझे जे मित्रमंडळी आहेत सगळे, आम्ही फॅमिली कुटुंब सगळे दरवर्षी माऊलींच्या पालखीला दर्शनाला आम्ही जातो रविवारची सुट्टी गाठून. तर आपण सर्वांनी पण पालखीत सहभागी झालं पाहिजे, भजन सक्तीने केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, तुकारामांची गाथा वाचली पाहिजे. कारण तुकारामांचा गाथा म्हणजे वेद आहे बरं का. आत्ताच्या काळामध्ये सर्व वेदाचं सार तुकारामांची गाथा आहे. तर त्यांनी आत्ता तर मला जर सवय अशी होती की मी मेडिकल कॉलेजला असताना पालखी शिकायला आमचा नियम असा होता की सकाळी उठल्यानंतर पहिला आंघोळ करायची, मी तुकारामांची गाथा काढायचो. माझ्या रूममध्ये 5 मुलं होती, त्यांना मी एक अभंग सांगायचो, त्याचा अर्थ मग तोडका मोडका सांगायचो, मग आम्ही चहा नाश्त्याला कॉलेजला जायचो. तर ती प्रथा आम्ही पाडली होती. अगदी मी एकमेकांना टोचून जरी बोलायचं झालं तर मुलं अभंगातून बोलत होते. जसं आता एखाद्याचा स्वभाव नाही आवडला तर तुका म्हणे विंचाची नांगी तशा दुर्गुण सर्वांनी, म्हणजे विंचवाची नांगी कशी असते. हा, एक बेडकानं काय केलं तर बेडकाला एक विंचू पाण्यात पडला आणि त्याला काय वाटलं, बेडकाला काय वाटलं की हा विंचू मारा लागला, कारण विंचू हा पाण्यातला प्राणी नव्हता. त्या बेडकाला दया आली आणि त्या बेडकानं काय केलं, विंचवाला म्हटलं की तू माझ्या पाठीवर बस, मी तुझा प्राण वाचवतो, तुला काय पोहता येणार नाही किंवा तू पाण्यातला प्राणी नव्हे. त्या बेडकानं त्या विंचवाला पाठीवर बसवलं आणि पोहत आणून काठावर सोडलं. काठावर सोडल्यावर त्याला धन्यवाद म्हणायचं सोडून त्या विंचवानं त्याला नांगी मारली. कारण तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्गुण सर्वांगी. तुम्ही साप प्रेमानं जरी त्याला गोंजारले विंचवाला किंवा सापाला तरी तो दंश हा मारणारच आहे. असे काही लोक असतात. किंवा गाढव शृंगारले कोडे काही केल्या नवे गोडे, त्याचे भुंकणे राही स्वभावशी करेल काय. गाढवाला एका मालकानं काय केलं, काम फार छान करते म्हणून त्याने ठरवलं ह्याने खूप छान काम करते, त्याला सजवलं त्या गाढवाला आणि त्याची वरात काढली आणि गावातून वरात निघाल्यावर त्याचे भावबंदकी त्याला दिसली आणि मालकाला वाटलं की ह्याला ताण लागले म्हणून त्याला पाणी पाजले. तर पाणी पिल्यावर गाढव काय करतं, लात मारतं आणि ओरडायला चालू करतं. तसं त्या गाढवाने केलं आणि ओरडत त्या कळपात जाऊन मिसळलं. गाढव शृंगारले कोडे, कौतुकानं गाढव शृंगार केला, त्याचे नव्हे गोडे, तो घोडा उडे काय. तर असे स्वभावाचे लोक असतात. तुकारामांची गाथा मी तर अभ्यास केलाय, आता इतर ग्रंथांचा अभ्यास सुरू आहे. तर तुम्हाला सांगतो की तुकाराम आपल्या आयुष्यातला कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या, तुम्ही तुकारामांची गाथा काढा तुकोबारायांची, त्याच्यात त्या अभंगाचं सोल्युशन 100% तुम्हाला मिळणार, 100% मिळणार. असे अनेक अभंग मी सांगू शकतोय जिथं तुम्हाला त्याचा उपदेश मिळेल, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल आणि जीवनाची दिशा तुम्हाला मिळणार. तर आता हे प्रवचन आहे, बराच वेळ मी घेतलेला आहे सर्वांचा. तर माझी इच्छा आहे की सर्वांनी भजन करावं. आता तुमची जी आवड आहे ती आवड अशीच सुरू ठेवावी, प्रत्येकानं तुळशीमाळ धारण करावी, हरिपाठ वाचावा. एकदा तरी आपण पंढरीला वारीत जावं आणि वारी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं, तिथं सर्वांची सेवा करावी, पंढरीचं दर्शन घ्यावं. आता माझं ह्या पंढरी आषाढी वारीच्या जागराचं कीर्तन सेवा माझी पंढरपूरला आलेली आहे. तर मी आता ती पण सेवेची तयारी करत होतो, पण तेवढ्या साहेबांनी अचानक सांगितलं, माझी काही तयारी नसताना थोडाफार अभ्यास आहे त्याच्यात मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर काही चुकला असेल तर क्षमा करा आणि अजून एकदा आपण भगवंताचं भजन करून हे प्रवचन संपवूया. ज्ञानेश्वर